टॉप 10 बातम्यांनंतर आता बातम्या पाहायच्यात सविस्तर. बातमी राजकीय वर्तुळातनं. पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारेंनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद पवार 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर 5 वेळा अजित पवार उपमुख्यमंत्री होते, परंतु यांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही. यांनी लोकांवर तर अन्याय केलाच, मात्र देवांवर देखील अन्याय केला, अशी जहरी टीका आमदार विजय शिवतारेंनी केली आहे. हे मुख्यमंत्री होते 4 वेळा, शरद पवार, अजित पवार 5 वेळा उपमुख्यमंत्री होते. राज्यातल्या सगळ्या देवस्थानांना पैसे यांच्या काळामध्ये दिले गेले, पण यांना पुरंदरचा खंडोबा बाकी दिसला नाही. बरं का, लोकांवर अन्याय केले, देवावर सुद्धा अन्याय केला. मी मंत्री असताना तो आराखडा तयार केला 349 कोटीचा. कधी हे आकडे ऐकलेत का काँग्रेस राष्ट्रवादीचे? नेतेच दळभद्री तर ते काय पुढचे आकडे, चिंदी चोर सगळे तर ते काय ते बघणार एवढे मोठे आकडे. 349 कोटीतले 109 कोटी मंजूर करून वितरित करून काम संपत आलंय. आता जाऊन बघा. दरम्यान रोहित पवारांनीही याच विधानावरनं शिवतारेंवरती पलटवार केलाय. नेमकं काय म्हणालेत रोहित पवार, पाहूया. शिवतारेंनी पवारांवर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे तपासावं. जेजुरी गडासाठी 350 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन अजित पवारांनी निधी दिला. टीका करताना शिवतारे साहेब यांनी जिभेला लगाम लावण्याची गरज आहे. अन्यथा पोपटासारखं मिठू मिठू बोलणाऱ्यांचं काय होतं याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच. खरं म्हणजे आज त्यांनी केलेली टीका स्वतःच्याच नाकर्तेपणाची आहे. त्यांनी दिलेली एक प्रकारे कबुली आहे.